हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। मैत्रिणींनो, आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने अशी हळद कशी तयार करायची ते बघतो आहोत। तर चला, त्यासाठी आपण हे बघा, हळकुंड आहेत, ही ओली हळकुंड आहेत जी ताजी नवीन निघालेली। तर ही बघा, ही एका स्वच्छ मोठ्या असं पसरट भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ही स्वच्छ धुवून घ्यायची आहेत। मला एका माझ्या मैत्रिणींनी गावाकडून आणून दिली होती, तर म्हटलं चला आता आपण हळद तयार करून बघूयात। हे बघा, असे स्वच्छ चोळून त्याला माती असते त्याच्यामुळे स्वच्छ चोळून धुवून घ्यायचे आहेत। 2-3 पाण्याने तरी साधारणतः धुवून घ्यायचे आहेत। तर हे बघा, आता एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि ते त्या पाण्याला उकळी छान यायला पाहिजे। आता हे बघा, चोळून धुतलेलं आहे आणि दुसऱ्या पातेल्यात आता काढायचं आहे आणि अजून एकदा पाणी चेंज करायचं आहे दुसऱ्या पाणी। आता ह्याच्यामध्ये पण छान चोळून काढायचे आहेत। असे 2-3 वेळा तरी असे जशी माती कशी असेल त्याच्यावर 2-3 वेळा अशी धुवून घ्यायची आहेत चोळून। तर हे बघा, झालेलं आहे हे धुवून। आता आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया। हे बघा, अंडे पाणी ओतून घ्यायचं आहे। चला, आता काय करायचं, पाणी उकळलं का बघूया। हे बघा, पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता ताट साईडला काढून घ्यायचं आहे आणि आपण हे जे हळकुंड धुतलेली आहेत ती सगळी याच्यामध्ये सोडून घ्यायची आहेत। हे बघा, अशा पद्धतीने उकळत्या पाण्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत। हे बघा, सगळे टाकून घ्यायचे। मैत्रिणींनो, जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। तर हे बघा, आता छान परत अशी उकळी येऊन द्यायची आहे। हे बघा, आता बघूया, उकळी आलेली आहेत। त्याच्यावरचं वरची काही ताट वगैरे ठेवलं असेल ते साईडला घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, आता हे जवळपास आपलं होत आलेलं आहे। गॅस बंद करायचा आहे आणि थंड होण्यासाठी आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। हे बघा, आता एका पसरट भांड्यामध्ये हे सगळे शिजवून घेतलेले हळकुंड काढून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा पद्धतीने हे सगळे आणि थंड होऊन घ्यायचे आहेत। थोडे आपल्याला हाताला हे होईल सोसेल इतकं थंड होऊन करून घ्यायचे आहेत, कारण आपल्याला याची सालं काढायची आहेत नंतर। हे बघा, हे काढून घेतलेले आहेत। आणि हे बघा, हे पाणी राहतं ना, ते तुम्ही आंघोळीचं पाणी घेताना त्याच्यामध्ये थोडं ॲड केलं आणि सगळ्यांनी ह्या पाण्याने आंघोळ केली तर आपली म्हणजे बॉडी छान राहते। तर हे बघा, ह्याची सालं काढायची आहे सगळी आणि ह्याची सुद्धा सालं जी आपण काढतो ना, ही पण सुकवून ते मिक्सरला लावून ठेवायची आहेत। आपण चेहऱ्याला वगैरे लावू शकतो, म्हणून ही सालं पण टाकून द्यायची नाहीत। आता हे सगळं व्यवस्थित असं सोलून घ्यायचं आहे। असं म्हणजे पूर्ण काही सोलायची गरज नाही, नॉर्मल असं मोठं सोलून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने मी हे सोलून घेतलेलं आहे आणि हे बघा, हे सालं ठेवून सुकवून घ्यायची आहेत। हे पण टाकून द्यायची नाहीत। एका पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे आणि उन्हाला असंच ठेवून द्यायचं आहे। 1-2 दिवसाचं ऊन लावून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं आणि ते पावडर केलेली असेल ते आपण चेहऱ्याला वगैरे लावायला किंवा एखादी जखम वगैरे झाली असेल त्यालाही लावायलाही उपयोगी पडेल, म्हणून ठेवून द्यायची आहे। आता हे बघा, ही किसणी घ्यायची आहे आणि किसणीवर किसून घ्यायचं आहे। मोस्टली हे असे कट करून तुकडे करून घ्यायचे असतात आणि उन्हामध्ये वाळवायचे असतात। तर मी हे मिक्सरवर तुम्हाला करून दाखवण्यासाठी हे किसणीने किसून घेते आहे। अशा पद्धतीने ही किसणीने किसून घ्यायची आहे। हे बघा, असे सगळे हळकुंड अशी व्यवस्थित असे किसून घ्यायचे आहेत, म्हणजे मिक्सरवर हे व्यवस्थित असं वाटलं जाईल। आणि जर तुकडे केले ना तर मिक्सरवर वाटलं जात नाही, म्हणूनसाठी मी मिक्सरवर थोडीशीच आहे, मिक्सरवर करून दाखवणार आहे, म्हणून तुम्हाला ही किसून दाखवलेली आहे। आता हे बघा, आपण हे किसलेले आहे हळद सगळी। आता हे बघा, हे आता आपण सगळी काढून घेतलेली आहे।
हे बघा, आता ही एखाद्या पसरट भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित अशी उन्हाला 2 ते 3 दिवस सुकवून घ्यायची आहे. अशी पसरून घ्यायची. पहिली 2 ते 3 दिवसाच्या उन्हामध्ये कडक सुकवून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने सुकायला टाकलेले आहे. आता हे बघा, 3 दिवस मला ऊन द्यायला लागलेले आहेत आणि कडकडीत अशी ही हळद सुकून झालेली आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायची. सुकून बघा फार कमी होते. बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि ही फिरवून घ्यायची छान. हे बघा, आता हे सगळे आपण पावडर करून घेतलेली आहे. हे बघा, अशा पद्धतीने झालेली आहे. किती छान झालेली आहे बघा. हे बघा, आता एखाद्या आपण काचेच्या बरणीमध्ये काढून ठेवायची आहे. तर चला मैत्रिणींनो, खूप छान पद्धतीने ही हळद झालेली आहे. नक्की खरंच करून बघा, खूप छान असते. आपल्याकडं जेव्हा बाजारात हळद येते तेव्हा आपण घेतली आणि त्याची पावडर अशी केली तरी खूप छान, ह्याचं तुम्हाला सांगते अख्ख्या घरात हळद हळद असं स्मेल सगळीकडे येतो आहे. तर चला मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. उद्या भेटू आपण एखाद्या नवीन व्हिडिओसोबत, नवीन रेसिपीसोबत. तर तोवर धन्यवाद.